त्यामुळे पुन्हा गणेश, एकदा मी दीपक तुम्हाला सावंत थोड्या वेळासाठी थांबवते. आपल्यासोबत बोलण्यासाठी सदाभाऊ खोत हे स्वतः फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. सदाभाऊ, आपलं नाव या संदर्भात आता फायनल झाल्याचं समजतंय, आपली पहिली प्रतिक्रिया. या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जे असतील, अमित शहा जे असतील, आदरणीय लड्डा साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी साहेब असतील, त्याचबरोबर बावनकुळे जे असतील, यांनी खऱ्या अर्थानं माझ्यावरती विश्वास टाकला. मी मनापासून धन्यवाद देतो. आणि भारतीय जनता पक्ष हा बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. भविष्य काळामध्ये शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, आलुतेदार यांचा लढा मी लढत इथं वरती आलो. त्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याचा या उमेदवारीच्या माध्यमातून, आमदारकीच्या माध्यमातून निश्चितपणाने मी प्रयत्न करेन. निश्चित आभारी आपल्या प्रतिक्रियेसाठी. तर सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेली आहे. आणि आता सध्या भाजपनं ही 5 नावं आता घोषित केलेली आहेत, 5 नावं ही जाहीर करण्यात आलेली आहेत. पंकजा मुंडे यांच्या सुद्धा नावाचा यामध्ये समावेश आहे. आणि लोकसभा निवडणुकींच्या पाठोपाठ आपण बघतोय आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींच्या